जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी यामधील कलम 66 उपराष्ट्रपतीची निवडणूक, कलम 67 उपराष्ट्रपतीचा कालावधी, कलम 68 उपराष्ट्रपती पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि आकस्मिक रिक्त जागा भरण्यासाठी निवडून आलेल्या व्यक्तीच्या पदाचा कालावधी, कलम 69 उपराष्ट्रपतीने शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे, कलम 70 इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे कार्य पार पाडणे यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी, कलम 71 राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित बाबी, कलम 72 राष्ट्रपतींना काही प्रकरणामध्ये शिक्षा माफी देण्याचा इत्यादी देण्याचा आणि शिक्षा स्थगित करण्याचा, माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार, कलम 73 संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, कलम 74 राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, कलम 75 मंत्र्याबाबत इतर तरतुदी. याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. कलम 71 राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित किंवा त्यांच्याशी संबंधित बाबी. भारताचे संविधान 1950 नुसार राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमुळे किंवा त्यांच्याशी संबंधित उद्भवणाऱ्या सर्व शंका आणि वादांची चौकशी आणि निर्णय सर्वोच्च न्यायालयाद्वारे केला जाईल, ज्याचा निर्णय अंतिम असेल. जर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड रद्दबातल घोषित केली, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या तारखेला किंवा त्यापूर्वी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या पदाच्या अधिकारांचा आणि कर्तव्यांचा वापर करताना आणि पार पाडताना त्याने केलेली कृती त्या घोषणेमुळे अवैध ठरणार नाही. 3. या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संसद कायद्याद्वारे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबीचे नियमन करू शकते. 29 डिसेंबर 1948 रोजी मसुदा कलम 58च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकांच्या पुनरावलोकनाची व्याप्ती निश्चित करण्यात आली. मसुदा कलम कोणत्याही चर्चेचा विषय नव्हता. 29 डिसेंबर 1948 रोजी विधानसभेने कोणत्याही सुधारणांशिवाय तो स्वीकारला. कलम 72 राष्ट्रपतींना काही प्रकरणामध्ये शिक्षा माफी देण्याचा, इत्यादी देण्याचा आणि शिक्षा स्थगित करण्याचा, माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार. भारताचे संविधान 1950 नुसार 1. राष्ट्रपती कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा, स्थगित करण्याचा, सूट देण्याचा किंवा माफी देण्याचा किंवा स्थगित करण्याचा, माफ करण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार असेल. सर्व प्रकरणांमध्ये जिथे शिक्षा किंवा शिक्षा कोर्ट मार्शलने दिली आहे. ज्या प्रकरणांमध्ये संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराचा विस्तार असलेल्या कोणत्याही कायद्याविरुद्धच्या गुन्ह्यासाठी शिक्षा किंवा शिक्षा असेल अशा सर्व प्रकरणांमध्ये. सर्व प्रकरणांमध्ये जिथे शिक्षा मृत्यूदंडाची आहे. 2. कलम 1च्या उपकलम मधील काहीही लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा निलंबित करण्याच्या, माफ करण्याच्या किंवा कमी करण्याच्या संघराज्याच्या सशस्त्र दलाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला कायद्याने दिलेल्या अधिकारावर परिणाम करणार नाही. 3. खंड 1च्या उपखंड मधील काहीही सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत राज्यपाल किंवा राजप्रमुख यांना लागू असलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा, माफ करण्याचा किंवा कमी करण्याच्या अधिकारावर परिणाम करणार नाही. 29 डिसेंबर 1948 आणि 17 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा कलम 59च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रपतींच्या माफीच्या अधिकाराबद्दल चर्चा करण्यात आली. 29 डिसेंबर 1948 रोजी विधानसभेने कोणत्याही सुधारणाशिवाय मसुदा कलम स्वीकारला. 17 ऑक्टोबर 1949 रोजी मसुदा कलम चर्चेसाठी पुन्हा उघडण्यात आला आणि किरकोळ सुधारणांसह तो स्वीकारण्यात आला. कलम 73 संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. भारताचे संविधान 1950 नुसार 1. या संविधानाच्या तरतुदीच्या अधीन राहून संघराज्याची कार्यकारी शक्ती पुढीलप्रमाणे वाढेल.
ज्या बाबीबाबत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबींबाबत. आणि ब. कोणत्याही कराराच्या किंवा कराराच्या आधारे भारत सरकारला वापरता येतील अशा अधिकाराचा आणि अधिकार क्षेत्राचा वापर करण्यासाठी. परंतु उपखंड अ मध्ये उल्लेख केलेला कार्यकारी अधिकार या संविधानात किंवा संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यात स्पष्टपणे तरतूद केल्याशिवाय पहिल्या अनुसूचीच्या भाग अ किंवा भाग ब मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही राज्यात अशा बाबींवर लागू होणार नाही ज्यांच्या संदर्भात राज्य विधिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे. 2. संसदेने अन्यथा तरतूद केल्याशिवाय राज्य आणि राज्याचा कोणताही अधिकारी या अनुच्छेदात काहीही असले तरी ज्या बाबींमध्ये संसदेला त्या राज्यासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबतीत राज्य किंवा त्याचा अधिकार या संविधानाच्या प्रारंभाच्या लगेच आधी वापरू शकतील अशा कार्यकारी अधिकाराचा किंवा कार्याचा वापर करणे सुरू ठेवू शकतात. 29 आणि 30 डिसेंबर 1948 रोजी मसुदा कलम 60च्या मसुद्यावर चर्चा झाली. या लेखात संघाच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती निश्चित करण्यात आली आणि 30 डिसेंबर 1948 रोजी विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला. कलम 74 राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. भारताचे संविधान 1950 नुसार 1. राष्ट्रपतींना त्यांची कार्ये पार पाडण्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. 2. मंत्र्यांनी राष्ट्रपतींना काही सल्ला दिला होता का आणि दिला असल्यास काय या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी केली जाणार नाही. 30 डिसेंबर 1948 रोजी मसुदा कलम 61 कलम 74च्या मसुद्यावर चर्चा झाली. या कलमाने राष्ट्रपतीच्या अधिकाराचा वापर नियंत्रित केला. विधानसभेने सर्व सुधारणा नाकारल्या. विधानसभेने सादर केलेला मसुदा कलम 30 डिसेंबर 1948 रोजी स्वीकारण्यात आला. कलम 75 मंत्राबाबत इतर तरतुदी. भारताचे संविधान 1950 नुसार आपण बघू शकता की पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतील. 2. राष्ट्रपतीच्या मर्जीपर्यंत मंत्री पदावर राहतील. 3. मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकपणे जबाबदार असेल. 4. मंत्री आपल्या पदावर येण्यापूर्वी राष्ट्रपती 3ऱ्या अनुसूचीमध्ये या उद्देशासाठी दिलेल्या नमुन्यांनुसार त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील. 5. जो मंत्री सलग 6 महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तो कालावधी संपल्यानंतर मंत्री राहणे बंद होईल. 6. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते संसद वेळोवेळी कायद्याने ठरवेल असे असतील आणि संसद असे ठरवेपर्यंत 2ऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील. मसुदा कलम 62 कलम 75च्या मसुद्यावर 30 आणि 31 डिसेंबर 1948 रोजी आणि 14 आणि 17 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चा झाली. या लेखात मंत्रिमंडळाच्या कार्यालयाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे या लेखात मंत्रिमंडळाची लोकसभेप्रती सामूहिक जबाबदारी स्थापित करण्यात आली. केवळ मसुदा समिती अध्यक्षांचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आणि 31 डिसेंबर 1948 रोजी विधानसभेने मसुदा कलम स्वीकारला. तथापि मसुदा समितीने 14 ऑक्टोबर 1949 रोजी त्यांची पूर्वीची दुरुस्ती रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. मित्रहो, यानंतर संविधान भाग 5 संघटन, केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण पहिले कार्यकारी यामधील कलम 76 भारताचे अटर्नी जनरल, कलम 77 भारत सरकारचे कामकाज चालविणे, कलम 78 राष्ट्रपतींना माहिती देणे इत्यादी बाबतीत पंतप्रधानाची कर्तव्य याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.